महाराष्ट्र विधानसभेच्या वेळी म्हणजे जी आमदारकीची निवडणूक झाली तेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी आमदारांना समर्थन देण्यासाठी प्रत्येकाकडून 10 लाख रुपये घेतले असा दावा ओबीसी स्वयंघोषित नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. म्हणजे घाण ओकण्याचं काम, गरळ ओकण्याचं काम आणि बदनामी करण्याचं काम हे षडयंत्र देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारे लक्ष्मण हाके चालवत आहे असा मराठा समाजाचा व जरांगे पाटील समर्थकांचा दावा आहे. त्याचबरोबर ओबीसी समाज देखील आता लक्ष्मण हाके यांना फार शिव्या देण्याची पद्धत त्यांनी देखील अवलंबली आहे. म्हणून या लक्ष्मण हाकेंनी आपलं डोकं ते त्यांना आहे की नाही हाच मोठा प्रश्न आहे. ते जरा जाग्यावर ठेवावं, काहीही बोलू नव्हे आणि माळी समाजाला टार्गेट करणं किंवा छगन भुजबळांपेक्षा मोठा नेता होण्याचं स्वप्न लक्ष्मण हाके पाहत आहे. हाकेंनी गरळ ओकणं, घाण ओकणं आपल्या तोंडातून बंद करावी आणि जरांगे पाटील मुंबईला जाणारच, त्यात काही दुमत नाही. परंतु पुण्याच्या रस्त्यावर मद्यपान करून आपण फिरत होतात लक्ष्मण हाके, आणि म्हणून हाके बाके वाके असे कितीक येतात कितीक जातात आणि मराठा समाज यांना मोजत नाही. एवढं लक्षात ठेवा. आपण काय भुकतोय, आपल्याला भुकायला कोण लावतंय? एखाद्या बैलावर जेव्हा आसूड चालवण्यात येतो किंवा त्याला आरी टोचण्यात येते तेव्हा तो बैल तासातासाने चालतो. तसं लक्ष्मण हाके हा देवेंद्र फडणवीस यांच्या खुट्याला बांधलेला बैल आहे आणि ह्या बैलाने जरा नीट वागावं आणि देवेंद्र फडणवीसांना म्हणा काही चारायचं बाकी राहिलं असेल. आता हिरवळ खाऊ खाऊ कधी कधी बैलाचे दात आंबतात, तसं काही कोरडं सुकं खाऊ घालायचं असेल तर या हाकेला खाऊ घाला. आणि उगाचच मराठा योद्धा, संघर्ष योद्धा आदरणीय जरांगे पाटील जे शिवशंभू फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे प्रतीक आहेत, त्यांची बदनामी थांबवा. देवेंद्र फडणवीस तुमचं वजन दमदार आहे, परंतु तुमच्या वजनाप्रमाणे जे तुम्ही बैल समोर केलेत, गधे समोर केलेत, त्यांचा मेंदू देखील लठ्ठ झालेला आहे तुमच्याप्रमाणे. म्हणून कुठेतरी हे थांबवा.